तर मित्रांनो, मी काल देऊळबंद 2 पाहिला आणि ऑनेस्टली सांगायचं झालं तर मला मूव्ही खूप आवडला. मूव्हीची सुरुवात एकदम सिंपल सीनने होते, पण ज्या मोमेंटला त्याच सीनमध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट होतात, तेव्हा थिएटरमध्ये लिटरली एक डिवाइन आणि पॉवरफुल वाइब फील होते. मला पर्सनली पूर्ण मूव्हीमधला तो सीन सर्वात जास्त आवडला. बॅकग्राऊंड स्कोअर, प्रेझेंटेशन आणि सगळं नेक्स्ट लेवल होतं. मूव्हीची स्टोरी मेनली शेतकरी आत्महत्या या सेन्सिटिव्ह टॉपिकवर आहे आणि खरंच या टॉपिकला ज्या पद्धतीने हँडल केलं आहे ते खरंच ॲप्रिशिएट करायला पाहिजे. आणि डायरेक्शनबद्दल बोलायचं झालं तर प्रवीण तरडे पुन्हा एकदा प्रूव्ह करतात की ते मराठी इंडस्ट्रीमधल्या बेस्ट डायरेक्टर्सपैकी एक आहेत. आपण त्यांचं काम या आधीही बघितलेलं आहे, जसं की मुळशी पॅटर्न, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, पहिला देऊळबंद आणि प्रत्येक मूवीमध्ये एक रॉनेस आणि इमोशनल कनेक्ट असतो आणि या मूवीमध्ये पण तो सेम टच फील होतो. ॲक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर मोहन जोशी सर, हॅट्स ऑफ. मी एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं की ते आजारी होते म्हणून प्रवीण तरडे तब्बल 1.5 वर्ष वेट करत होते हा मूवी कंप्लीट करायला आणि खरंच ते वर्थ होतं. स्वामींचा रोल त्यांच्यापेक्षा बेटर कोणी पुल ऑफ केला असता असं मला तरी नाही वाटत. त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स, डायलॉग डिलिव्हरी आणि एक्सप्रेशन्स बघून खरंच स्पिरिच्युअल फिलिंग येते. पहिल्या पार्टमध्ये पण आपण त्यांना स्वामींच्या रोलमध्ये बघितलं होतं, पण या पार्टमध्ये कॅरेक्टर अजून पॉवरफुल बनवलं आहे. आणि स्नेहल तरडे यांनी पण एका नास्तिक स्त्रीचा जो रोल आहे तो खूप अप्रतिम पोर्ट्रे केला आहे. त्यांचा इमोशनल ग्राफ खूप नॅचरल फील होतो. त्याचसोबत महेश मांजरेकर, प्रसाद ओक, ओम भुटकर, मुकुंद वसुले, अनंत पळशीकर आणि बाकी सर्व ॲक्टर्सनी पण सॉलिड परफॉर्मन्स दिला आहे. आता क्लायमॅक्सबद्दल बोलायचं झालं तर मला पर्सनली खूप आवडला. जेव्हा एक एक कॅरेक्टर रिव्हील होत जातात आणि आपल्याला श्रीपाद स्वामी, शंकर महाराज, गजानन महाराज, गगनगिरी महाराज आणि श्री साईबाबा यांचं दर्शन होते, तो कंप्लीट सिक्वन्स खूप अप्रतिम होता. इस्पेशली जे स्पिरिच्युअल आहेत त्यांना हा पार्ट नक्कीच कनेक्ट होईल. आणि निगेटिव्ह पॉईंट असा खास नाही आहे, पण हो, मूवीचा रन टाईम थोडा जास्त आहे. 3 तास 2 मिनिटचा मूवी आहे म्हणून काही सीन स्ट्रेच फील होतात. मला वाटते काही सीन इझिली ट्रिम होऊ शकत होते, पण ओव्हरऑल रायटिंग आणि इमोशनल इम्पॅक्टमुळे मूवी बोर होत नाही. आणि हो, क्लायमॅक्सनंतर थिएटरमधून लगेच उठू नका, कारण एक पोस्ट क्रेडिट सीन आहे जिथे देऊळबंद 3 आत्मनिर्भर भारतची अनाऊन्समेंट केली आहे. आणि खरं सांगायचं तर त्याचा सेटअप पण इंटरेस्टिंग वाटला. सो ओव्हरऑल मला मूवी खूप आवडला. तुम्ही जर मूवी बघितला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला मूवी कसा वाटला आणि कोणता सीन तुम्हाला सर्वात जास्त आवडला ते पण सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ द शुभ रिव्ह्यू.